चला तर मग मंडळी, महाशिवरात्री आहे पण तेलाचा एकही थेंब न वापर करता पौष्टिक साबुदाणा डोसा आणि त्यासोबत झटपट होणारी शेंगदाणा चटणी डाएटवाल्यासाठी आणि कमी तेलकट खाणाऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे. साबुदाणा, शेंगदाणे, टमाटर, मिरची, आलू एवढे साहित्य घेतलेले आहे. या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. सर्वात आधी 1 वाटी साबुदाणा मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर करून घेऊ. या पद्धतीने मी छान बारीक पावडर केलेली आहे. बघू शकता थोडी जाडसरच आहे, पण समोर मी एक ट्रिक वापरणार आहे. आता ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊ. या ठिकाणी मी 2 बटाट्याची साल काढून बारीक छान कट करून घेतले आणि मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व बटाट्याचे तुकडे टाकून घेतले. सोबतच एक लाल लाल टोमॅटो कट करून टाकला आणि 2 हिरवी मिरची. त्याच्या पॉटचे झाकण लावून बारीक असा पेस्ट करून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण साबुदाणा पावडरमध्ये हे फिरवलेलं बॅटर टाकून देऊ. ही नवीन रेसिपी महाशिवरात्रीला नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व बॅटर एकजीव फिरवून घेऊ. 5 मिनिटे विश्रांती दिल्यामुळे मिश्रण थोडे फुगून येणार. तोपर्यंत मी इथे 1 वाटी शेंगदाणा घेतला होता, तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकला. सोबत हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ, थोडं पाणी. आता मिक्सरचे झाकण लावून छान असा बारीक पेस्ट करून घेऊ. 1 मिनिटात आपला पेस्ट तयार. म्हणजेच ही शेंगदाण्याची झटपट होणारी चटणी. शेंगदाणा भिजू घालायला वेळ नसेल तर अशी चटणी केव्हाही करू शकता. तर या ठिकाणी साबुदाणा पण छान मुरून आलेला आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, किती छान साबुदाणा फुललेला आहे. आता या ठिकाणी मी मोठे मिक्सरचे पॉट घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व हे फुललेला साबुदाणा टाकून देऊ. साबुदाण्याची पावडर केल्यामुळे साबुदाणा लवकरच फुलून येणार. उपास असल्यामुळे उपासाचा शेंदा नमक वापरावा. चवीप्रमाणे मीठ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडे पाणी. मिक्सरच्या पॉटचे झाकण लावून पुन्हा एकदा बारीक असा पेस्ट तयार करून घेऊ. तुम्ही पण असे डोसे बनवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी तुम्ही कोणत्या गावावरून बघतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आनंद होणार. सर्व बॅटर पुन्हा त्याच गंजामध्ये काढून घेऊ. या ठिकाणी मी सर्व बॅटर गंजामध्ये काढून घेतलेले आहे. आता मी या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढंच घट आपल्याला बॅटर ठेवायचे आहे. जास्त पातळ असल्यास आपले डोसे तुटणार. या ठिकाणी मी डोशाचा तवा वापरलेला आहे. डोशाचा तवा हलका गरम करून घेतला. तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही. साबुदाणा आणि आलूचे बॅटर टाकून छान असे डोशाच्या तव्यावर एकसारखे गोल फिरवून घेऊ. जितका पातळ तुम्हाला डोसा हवा तितका पातळ तुम्ही हा डोसा करू शकता. मंद आचेवर हा डोसा 2 ते 3 मिनिटं होऊ देऊ. झाल्यानंतर हा वरतून बिलकुल हाताला चिपकणार नाही आणि साईडच्या कळा पण आपोआप खुलणार. चमच्याच्या साहाय्याने हा साबुदाणा डोसा एका साईडून पलटून दुसऱ्या साईडला छान भाजून घेऊ आणि एका ताटात काढून घेऊ. तयार आपला झटपट हा डोसा. पुन्हा एक डोसा आपण याच पद्धतीने बनवून घेऊ. फास्टमध्ये दुसरा डोसा पण अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊ. ज्यांना कुरकुरीत डोसा आवडते त्यांनी जास्त वेळ भाजायचा आणि ज्यांना मऊ डोसा हवा आहे त्यांनी लवकरच करायचा. या ठिकाणी मी 2 डोसे बनवले. एक मऊ बनवला, एक खरपूस डोसा बनवला. मऊ डोसा बघू शकता तुम्ही. हातात घेतल्याबरोबर इतका मऊ की हातात ठेवल्यास किती मऊ झालेला आहे. या पद्धतीने लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच कुरकुरीत आणि मऊ डोसा आवडणार. या महाशिवरात्रीला नक्की बनवा. हर हर महादेव.